निवडणुकीवरील आक्षेपांमुळे राज्यातील काही नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या। बारामती नगरसह साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणमध्ये काही ठिकाणी निवडणुका पुढे ढकलल्या। भाजप हा सर्वात बाटलेला पक्ष, फोडाफोडीशिवाय त्यांना काही जमत नाही। मंत्री माणिकराव कोकाटेंचा भाजपवर घणाघाती हल्लाबोल। कराडमध्ये निवडणुकीत मोठी दहशत, मुख्यमंत्री इथे येऊन सर्वांना दम देणार। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा फडणवीसांसमोर गंभीर आरोप। खोटं बोलता येत नाही म्हणून माझं खातं बदललं तर मी दादांचा पठ्ठ्या, आपला वादा पक्का। माणिकराव कोकाटेंचं खाते बदलाच्या मुद्द्यावरून सूचक विधान। भुसावळमध्ये जाहीर सभेत खडसेंचं थेट भाजपच्या चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन। वेळीच कार्यकर्त्याने चूक लक्षात आणून दिल्यानंतर खडसेंकडून विधानाची सारवासारव। खडसेंच्या विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हर्ष। पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आणि मात्र धंदे सगळे काळे, मेहबूब शेख यांचा जयकुमार गोरेंवर निशाणा। नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2ला काहीच किंमत नसते। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या विधानाची जोरदार चर्चा। चव्हाणांचा रोख कुणाकडे, यावर चर्चांना उधाण। तर कालपर्वा अध्यक्ष झालेल्यांनी युतीवर बोलू नये, मंत्री शंभूराज देसाईंचा रवींद्र चव्हाणांना जोरदार टोला। अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार आज विवाह बंधनात अडकणार। दिवसभर प्रचाराचा धडाका असताना अजित पवार विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। आणि नांदेडमध्ये जातीय विखारातून वडिलांनी मुलीच्या प्रियकराला संपवलं। प्रेयसीने मृतदेहासमोर कपाळाला लावलं कुंकू। कराड नगर परिषदेमध्ये प्रभाग 9 मधील उमेदवार पोपटराव साळुंखे यांच्या प्रचारासाठी खासदार निलेश लंके आलेले होते। यावेळेला त्यांनी भाजपाची वाटचाल हुकुमशाहीच्या बाजूने पाहायला मिळते। दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी एकमेकांसोबत निवडणुकांमध्ये दिसत आहेत। हुकुमशाही विरोधात सर्वजण एकवटलेले असल्याचे खासदार निलेश लंके म्हणाले। तुम्ही पाहिला असन भाजपची राजकीय पद्धत जर पाहिली, एक हुकुमशाहीच्या बाजूने ही वाटचाल आपल्याला भाजपची पाहायला मिळत आहे। त्याच्या विरोधात हे सगळे आजच्या परिस्थितीत तरी वेगवेगळ्या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी दोन्ही शिवसेनेच्या युत्या झालेल्या आहेत, उद्धव साहेबांच्या असो किंवा शिंदे साहेबांच्या असो। काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब असो, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा असो किंवा इतर पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवलेल्या आहेत। पण असं कुठं दिसलं नाही की राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढलंय, काँग्रेस भाजप एकत्र लढलंय, की शिवसेना भाजप एकत्र लढलं, असं काही झालं नाही। आणि ही हुकुमशाहीला विरोध म्हणून या ठिकाणी सर्व एकवटलेले आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरमधल्या सभेमध्ये भाजपावरती जोरदार निशाणा साधलाय। भाजप सर्वात बाटलेला पक्ष असून त्यांना फोडाफोडीशिवाय काही जमत नाही, अशी गंभीर टीका कोकाटेंनी केली आहे। तर आपल्याला खोटं बोलता येत नाही म्हणून माझं खातं बदललं, मी दादांचा पठ्ठ्या, असं कोकाटे म्हणाले। तर राज्यात निवडणुकीचा प्रचाराचा शेवटच्या टप्प्यात असताना महायुतीमधला अंतर्गत वाद विकोपाला गेल्यामुळे जोरदार चर्चा सुरू झाल्यात। लढाया फक्त आपसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया। निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे, विरोधी पक्षात तर कुठेच काही दिसत नाही। आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे। आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे। बीजेपीचं त्यांचं काहीच राहिलं नाही, इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं। आणि जुने बिचारे कार्यकर्ते घरी बसले। माझं खातं बदललं, मला काय वाईट वाटलं नाही, पण मी काय खोटं बोललो का?
जे बोलायचे ते खरंच बोललो, त्यामुळे मला त्याच्यामध्ये खातं बदलते चालेल, पण आपला निर्णय पक्का आहे, आपला पक्ष पक्का आहे. मी दादांचा पट्टा आहे, तुम्हाला सांगतो तो शब्दाला पक्का आहे. पोटात एक आणि ओटात एक माझा राहत नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे, मी पोटात एक आणि ओटात एक ठेवत नाही. जे करायचे ते ठोसपणे करतो, जे नाही करायचे ते नाही सांगतो, नाही जमणार. पुढची बातमी बघूया. भाजपाची राष्ट्रप्रथम ही घोषणा आता भ्रष्टप्रथम आणि मुस्लिम खतम अशी झालेली अशी टीका आमदार उत्तम जानकरांनी केली आहे. तर भाजपाचा सगळा खेळ EVM मशीनवरती आहे. मी अनेक वर्ष भाजपात राहिलोय, मला भाजप माहिती आहे असंही जानकर म्हणाले. गोपीनाथ मुंडेंचा काळ होता, त्यावेळेची त्यांची घोषणा होती राष्ट्रप्रथम. आता भ्रष्ट प्रथम, मुस्लिम खतम. या राज्यामध्ये मुस्लिम असताच कामा नये, या देशामध्ये मुस्लिम राहता कामा नये. ही भूमिका घेऊन हे सरकार स्वतः लढतंय. अरे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना तपासण्याची आवश्यकता आहे. आता आपण मैदानात येऊन काम करा. मी सातत्यानं सांगतोय, कधी मतचोरी, कधी EVM मध्ये घोटाळा, कधी पैसे आले, ही तकलादू कारण काढून पराभवाची कारण का शोधताय तुम्ही? अरे निवडणूक जिंकायची असेल तर लोकांच्यात जायला लागतं, लोकांचं काम करायला लागतं, लोकांची सेवा करायला लागते. मेहबूब शेख यांनी अकलूजमधील सभेमध्ये जयकुमार गोरेंवरती टीका केली आहे. पालकमंत्र्यांचं आडनाव गोरे आणि धंदे मात्र सगळे काळे अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी अकलूजमधील राजकीय घडामोडींवरती भाष्य करत हल्ला चढवलाय. तर दहशतीचं मॉडेल जयकुमार गोरे यांनी तयार केलंय असा हल्लासुद्धा त्यांनी चढवलाय. जर अकलूजकरांना तिकडे नेऊन विकास दाखवा, किंवा जे पालकमंत्री ज्यांचा आडनाव गोरे पण धंदे सगळे काळे, त्यांच्या बोराटी वाडी गाव आहे, त्यात नेमकं तुम्ही अशी काय क्रांती केली 15 वर्षात ती दाखवा, आणि मग अकलूजकराला विकास मॉडेल दाखवा. आणि सारखा एक रट्टा लावलाय, अकलूज मध्ये दहशत आहे, दहशत आहे. अरे अकलूज मध्ये जर दहशत असती तर 3 पॅनल उभा राहिले असते का? अरे दहशत ही दोंडाईच्या लातूरचा मंत्री गिरीश रावल आहे भाजपचा, त्याची आई बिनविरोध करायसाठी पोलिसांना पाठवून उमेदवार उचलून आणले आणि 26 बिनविरोध केले. तुमचे मंत्री आहेत गिरीश महाजन, त्यांनी त्यांची बायको बिनविरोध केली, तिथं बळाचा दहशतचा वापर केला. अरे अकलूज मध्ये दहशत असती तर 3 पॅनल झाले नसते. मोहिते पाटील कुटुंब हे दहशतीने नाही तर त्यांनी अकलूजकर आणि सोलापूर जिल्ह्याचे लोकांची मनं हे प्रेमाने आणि कामाने जिंकले. धैर्यशील भैयाला विरोधकांना एक लक्षात ठेवा, गोरे आणि आमचे रामभाऊ त्यांना घोड्याचा नाद आहे, आणि कुणी लई येण्यासारखं केलं तर घोडे लावायचं पण नाद आहे. इकडे जळगावच्या भुसावळ या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी जाहीर सभेत थेट भाजपाच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र त्यांनी विधान केल्यानंतर वेळीच त्यांच्या शेजारी बसलेल्या उमेदवारांनी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली आणि यानंतर खडसेंनी आपल्या विधानाची सारवासारव केली आहे. 40 वर्ष आयुष्य घातल्यामुळे कधीकधी असं होतं असं म्हणत आपल्या विधानाची त्यांनी सारवासारव केली आहे. त्यानंतर आपलं मत हे तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मिळालं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. 1 तारखेला 2 तारखेला मतदान होईल. त्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत कमळाच्या फुलावर असलं पाहिजे, कमळाच्या फुलावर असलं पाहिजे. वरचा आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत आपल्या कमळावर माझे आयुष्य घातल्यामुळे कधी कधी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मिळालं पाहिजे. आपले 50 उमेदवार होते,